मित्रांनो, पावसाळ्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं संध्याकाळच्या चहाबरोबर विचार करा, बाहेर चांगला पाऊस पडतोय आणि आपल्याला चहाबरोबर, वाफाळत्या चहाबरोबर काहीतरी चमचमीत तळलेलं पाहिजे असतं. म्हणजे भजी असतील, कांदा भजी, मिरची भजी, बटाटा वडा यासारख्या गोष्टी आपल्याला आवडतात. पण त्याच कांदा भजी, मिरची भजी, बटाटा वडा यासारख्या गोष्टी खाऊन जर कंटाळा आला असेल तर आजचा पदार्थ तुमच्यासाठी आहे. आज आपण करणार आहोत कांदा भजी आणि बटाटे वडा या दोन्हीचं कॉम्बिनेशन. आज आपण करणार आहोत जोधपुरी मिरची वडा. चवीला अतिशय उत्कृष्ट असणारा पदार्थ. फक्त करत असताना काही छोट्या छोट्या काळज्या घ्यायला लागतात, ज्यामुळं आपला हा पदार्थ अगदी व्यवस्थित होतो. या सगळ्या घ्यायला लागणाऱ्या काळजी ज्या आहेत ते मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित बघा. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे. चला तर मग करूया ही अतिशय चविष्ट अशी जोधपुरी मिरची वड्याची रेसिपी. मिरची वडा करत असताना प्रामुख्याने 3 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिलं, त्यासाठी केला जाणारा मसाला. हा जो मसाला आहे तो अतिशय महत्वाचा असतो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मिरची वड्यासाठी केलं जाणार हे बॅटर. हे बॅटर जे आहे ते कशा पद्धतीने करायचं ते आपण बघितलेलं आहे. हे जर बॅटर या पद्धतीने केलं तर तुम्हाला मिरची वडा तुमचा अतिशय चविष्ट होणारच. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मिरची वडा करत असताना त्याच्या मिरच्या भरण्याची जी पद्धत असते ती अतिशय महत्वाची असते. या पद्धतीने भरलेल्या मिरच्या हा तुमच्या मिरची वड्याला चांगल्या पद्धतीनं चव देत असतात. चला तर मग करूया ही मिरची वड्याची अतिशय चविष्ट अशी रेसिपी. मिरची वडा करण्यासाठी मित्रांनो सर्वात प्रथम आपण त्याचा मसाला तयार करणार. मित्रांनो, मसाल्यासाठी पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत धने, जिरे, बडीशेप आणि काळे मिरे. या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमधून अगदी भरड वाटून घेणार आहोत. मित्रांनो, हा आपला मसाला आता वाटून झालेला आहे. आता मित्रांनो, दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग या मिरची वड्याचा म्हणजे त्याचं केलं जाणारं बॅटर. हे बॅटर जे आहे ते आपल्या भज्यासारखं पातळ केलं जात नाही, थोडंसं घट्ट ठेवलं जातं. हे बॅटर करायची पद्धत आपण बघून घेऊया. आपण इथं 1.5 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊ, थोडी हळद घालणार आहोत आणि तिखट पूड थोडी घालून घ्यायची आहे. तिखट पूड जास्त घालू नका, नाहीतर तुमचं बॅटर जे आहे ते लाल होण्याची शक्यता असते. पण चवीला थोडंसं चटपटीत लागावं म्हणून आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा ओवा. हा ओवा आपण हातावर या पद्धतीनं जरा स्मॅश करून घ्यायचा आहे किंवा घासून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची चव अधिक वाढते. आणि हा ओवा या पिठामध्ये घालायचा आहे. हे सगळं एकत्रित मिसळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत. हे बॅटर जे आहे त्याच्यामध्ये लम्स अजिबात राहू द्यायचे नाही. आणि त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये अगदी थोडं 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 पाणी घालणार आहोत. आणि हे एकाच बाजूला फिरवत व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये लम्स राहणार नाही त्याची काळजी घ्या. गुठळ्या जर राहिल्या तर तुमचं बॅटर जे आहे ते व्यवस्थित कोटिंग होऊ शकत नाही त्याचं. पण नाही, असं थोडंसं घट्टसर आपण हे पीठ, हे बॅटर करून घेणार आहोत. आणि ह्याला आपण एक 10 मिनिटाची रेस्ट देणार आहोत. आता मित्रांनो, आपण हे भाजीसाठी बटाटे घेतलेले आहेत, हे उकडून घेतलेले आहेत. आपण 3 बटाटे आपण घेतलेले आहेत. हे बटाटे आपण आता सोलून घेऊ. एक लक्षात ठेवा, यासाठी जे बटाटे घेणार आहेत ते
बटाटे थंड असावेत. पहिल्यांदा ते उकडून ठेवा आणि थंड झाल्यानंतरच त्याचा वापर आपल्याला या भाजीसाठी करायचा. सर्वात प्रथम मित्रांनो, आपले हे जे बटाटे आहेत ते सोलून झालेले ते आपण आता कुस्करून घेऊ. आता मित्रांनो, आपण या भांड्यामध्ये हे बटाटे जे आहेत ते कुस्करून घेणार आहोत, बारीक करून घेणार आहोत. हाताने करा किंवा स्मॅशरनं केलं तरी चालेल, पण ह्याच्यामध्ये मोठे मोठे तुकडे राहून देऊ नका. बटाटा अगदी स्मूथ झाला पाहिजे, बारीक झाला पाहिजे. हा बटाटा आपण बाजूला ठेवून घेऊ. आता मित्रांनो, या मिरची वड्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो त्याची आतली भाजी, बटाट्याची भाजी आपण ज्याच्यामध्ये मिरचीमध्ये जे आत भरणार आहोत ती आपण आता करून घेऊ. त्यासाठी सर्वात प्रथम आपण पॅन मध्ये चमचावर तेल घेतलेलं आहे. आता मित्रांनो, या तेलामध्ये आपण पहिल्यांदा बारीक चिरलेलं आलं घालून घेणार आहोत. त्याच्यामध्येच मिरची घालून घ्यायची आहे, बारीक चिरलेली मिरची. एक मिरची बारीक चिरून आपण याच्यामध्ये घातलेली आहे. 1 इंच आलं घातलेलं आहे बारीक चिरून. हे जरा व्यवस्थित परतून घेऊ आपण. आपण घेतलेला जो मसाला आहे तो मसाला घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला या मिरची आणि आल्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि थोडं लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं परत एकत्र मिसळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण कुस्करून घेतलेला जो बटाटा आहे तो बटाटा सगळा घालून घ्यायचा आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या परत बटाट्याबरोबर मिसळून घ्यायचे. याच्यामध्ये बटाटा कोणताही मोठा राहू देऊ नका. बटाट्याचे तुकडे अगदी व्यवस्थित स्मॅश करून घ्या आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण काळं मीठ घालून घेऊ थोडं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचूर पावडर आपण याच्यामध्ये घालायची आहे. आमचूर पावडर अगदी न चुकता घाला, कारण थोडीशी आंबट चव जर आली तर हा मिरची वडा अधिक चविष्ट लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी परत या मिश्रणात व्यवस्थित मिसळून घ्यायच्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आणि हे व्यवस्थित परत एकत्र मिसळून घेणार आहोत. आता मिरचीमध्ये भरण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिरचीमध्ये भरून घ्यायचं. मित्रांनो, या जोधपुरी मिरचीसाठी, मिरची वड्यासाठी आपण या प्रकारच्या मोठ्या मिरच्या घेणार आहोत. यासारख्या मिरच्या आपल्याला बाजारात अगदी आरामात मिळतात. यांना भावनगरी मिरची असं सुद्धा म्हटलं जातं. आता या मिरच्या जरा तिखटाला कमी असतात, त्यामुळे आपण वापरणार आहोत आणि ज्याच्यामध्ये आत जागा भरायला भरपूर असते सारण भरायसाठी, म्हणून आपण यासारख्या मिरच्या वापरतोय. ही मिरची कट करण्यासाठी आपण त्याला आतल्या बाजूनं व्यवस्थित कट देणार आहोत शेवटपर्यंत, जेणेकरून आपल्याला त्याच्या आतमध्ये सारण भरता येईल. ही मिरची कट करण्यासाठी आपण आतल्या बाजूनं असं मिरचीला वरपासून खालीपर्यंत या पद्धतीनं त्याला कट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ही मिरची व्यवस्थित उघडता येईल आणि आपल्याला याच्या आत असलेले जे बिया आहेत त्या सगळ्या चमच्याच्या साह्यानं काढून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, चमच्याच्या साह्यानं याच्या आतल्या सगळ्या ज्या बिया आहेत त्या या पद्धतीनं आपल्याला या पद्धतीनं हे चिरून झाल्यानंतर सुरीच्या साह्यानं जरी तुम्ही हे काढून घेतलं आतली बाजूचं त्याच्या सगळ्या बिया, तरी सुद्धा चालू शकतं. या पद्धतीनं आतल्या सगळ्या बिया त्याच्या आपण काढून घेणार आहोत आणि ही मिरची जी आहे या पद्धतीनं आत भरण्यासाठी तयार करून घ्यायची. आता मित्रांनो, या मिरच्यांमध्ये आपण हा केलेला जो मसाला आहे तो थंड झालेला आहे, तो आपण भरून घेणार आहोत. हा मसाला भरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा मसाला अगदी आतपर्यंत व्यवस्थित भरायचा. या मिरच्यांमध्ये हा मसाला
आतपर्यंत भरून घ्यायचं आहे आपल्याला. मिरची भरत असताना त्याच्यामध्ये जागा राहू देऊ नका, कारण मिरची जर घट्ट भरली नाही बाहेरपर्यंत तर तळत असताना ही मिरची आकसते आणि त्याच्यामुळं वरचं जे कोटिंग आहे ते सुटण्याची शक्यता असते. त्यामुळं मिरची अगदी वरपर्यंत आणि आत खोलपर्यंत व्यवस्थित भरून घ्या. या पद्धतीनं ही मिरची अगदी व्यवस्थित बाहेरपर्यंत भरली पाहिजे. आणि व्यवस्थित जर बाहेरपर्यंत भरली असेल तर तळत असताना ही मिरची ही आकसत नाही आणि त्यामुळं वरचं बॅटर जे आहे ते मिरचीपासून वेगळं होत नाही. अशा तऱ्हेनं आपण आपल्या सगळ्या मिरच्या ज्या आहेत ते या सारणानं भरून घेणार आहोत. आता मित्रांनो, आपण ह्या बॅटरमध्ये अगदी पाव चमचा एवढा सोडा घालून घ्यायचा आहे आणि हे एका बाजूला फेटून घ्यायचं आहे. सोडा अगदी शेवटी घालायचा आणि या पद्धतीने फेटून घ्यायचं एका बाजूला, म्हणजे आपलं एकाच दिशेनं हे फेटायचं आहे. त्यामुळं आपलं हे पीठ जे आहे ते फुलून येतं चांगलं. आपलं इथं तेल मध्यम आचेवर गरम झालेलं आहे. आता यातली एक एक मिरची आपण या बॅटरमध्ये सगळ्या बाजूनं कोट करून घेणार आहोत. आणि ही मिरची मध्यम आचेवर तेलामध्ये सोडून तळून घेणार आहोत. या पद्धतीनं मिरची चारही बाजूनं कोट करून घ्या आणि या बॅटरमध्ये सोडून आपण तळून घेणार आहोत. दोन्हीकडून अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे मिरची वडे व्यवस्थित तळून घेणार आहोत. मिरची वडे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हे मिरची वडे आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले पाहिजे. त्या पद्धतीनं हे मिरची वडे आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत. मित्रांनो, ही आपली जी तयार झालेली मिरची वडा आहे तो मी आता तुम्हाला कापून दाखवतो. मित्रांनो, या पद्धतीनं आपला हा मिरची वडा तयार झालेला आहे. अतिशय चवीला सुंदर असणारा हा पदार्थ तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर या पदार्थाला आपला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे. आणि केल्यानंतर हा पदार्थ कसा लागला हे मात्र आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.